एकलहरा रोडवर पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीच्या हत्येची उकल करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आलंय। मयताचा लहान मुलगा या घटनेचा साक्षीदार असल्याने काही तासात खुनाचा उलगडा झाला। क्रांती बनेरिया या महिलेचा तिचा भाचा अभिषेक समवेत अनैतिक संबंध असून काल दुपारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाले। या वादाचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं आणि रागानावर झाल्यानं अभिषेकनं मामीचा चाकूनी वार करून तिला ठार मारलं। स्वतःही गळ्यावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत दोघांवर हल्ला झाल्याचा बनाव केला। मात्र या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना भाच्यानेच हे कृत्य केल्याचा संशय बळावला। पाणीपुरी विक्रेते सुदाम रामसिंग बनेरिया हे सामनगाव एकलहरा या ठिकाणी राहणारे असून पत्नी आणि भाच्याबरोबर एकलहरा येथे राहतात। काल दुपारी त्यांच्या पत्नीवर अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून प्राणघातक हल्ला करून तिचा खून केल्याची घटना घडली। सुदाम बनेरियानं नाशिक पोलीस ठाण्यात पत्नीची हत्या आणि भाच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली होती। या प्रकारचा संशय असल्यानं नाशिक रोड पोलिसांनी तपास सुरू केला। महिलेची हत्या प्रेम प्रकरण अनैतिक संबंधातून की कुठल्या कारणाने झाली याबाबत तर्कवितर्क लावले जात होते। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघांच्या फोन रेकॉर्डवरून माहिती मिळवली आणि हत्या भाच्यानेच केल्याचं निष्पन्न झालं। मात्र अभिषेकच्या गळ्यावर गंभीर जखम असल्यानं तो बोलण्याच्या मनस्थितीत नसून पोलिसांच्या तपासामध्ये भाच्यानं केलेला बनाव उघड झाला असून या खुन्याचं गूढ उकलण्यात यश आलं आहे। हत्येच्या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी प्रकरणाचा उलगडा केला। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काही तासात याची उकल केली आणि मुलाने दिलेल्या जबाबावरून भाच्यानेच ही हत्या केल्याचं उघड झालं। एकलहरा ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगतापळ्यामध्ये असलेलं आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता, अभिषेक सिंह म्हणून। तो 7 ते 8 महिन्यापासून तिथं राहत होता। तो जाऊन येऊन करत होता। काही दिवसापूर्वी आलेला, काही परत जायचा। तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय, फुल व्यवसाय करत होता आणि त्याला त्याच्या गळ्यावर जखमी होते। त्यांनी कुणीने सांगितल्यामुळं त्याच्या मामानी म्हणजे क्रांतीच्या मिस्टरांनी सुदाम यांनी फिर्याद दिली, आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इसमानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाषाला मारलेला आहे। परिस्थितीजन्य पुरावा आम्ही बघितला, त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली, पण अशा वेळेला तिथं अज्ञात इसम काही म्हणून आलेलं नाही। मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो, त्याचे मोबाईल चेक केले, इतर परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर माहितीवरनं असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं, या कारणामुळे आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला खून लावण्याचं काम ती करणार होती। म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि तो आता ॲडमिट आहे। तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत। आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे। त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे आणि ते आरोपी निष्पन्न झाले। यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे डीसीपी मॅडम मोनिका राऊत मॅडम, बारी साहेब, एसीपी बारी साहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे। PAI काळे साहेब, त्यांची टीम यांचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रकारचे आणखी काही होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्या प्रमाणे काम करेल। धन्यवाद। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।